एक ज्या ह्या सूपाची किंमत तुम्ही म्हणाल तर आपल्याला 100 रुपयाला एक मिळालं मुंबईला. काय काय झालं आपल्या ह्या सूपाची किंमत आपल्याला कितीला 100 रुपयाला होती ना, पण आता इकडे मध्ये कितीला आहे? तांदळाचं घे ना. हे माझ्या पायाने पडलीस ते त्याच्या पाया पडले. कुठे होता तुम्ही मग? इथंच आहे मी. लवकर पड घे. महाराजांचा किल्ला आहे. खरं तर हा किल्ला सुद्धा आपल्या महाराजांनी जिंकलेला, पण ते अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही ना ग. नमस्कार मित्र, मी रोशन बाब, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गौरीपूजन. सो आपल्या बायकोचा पहिला वौसा आहे. तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवूया, एक आठवण म्हणून तुमच्या पुरतं पण कशाप्रकारे पूजन करतं असं ते सुद्धा दाखवूया. तर आज मला थोडासा उशीर झालेला, थोडं गावामध्ये कामं वगैरे होती. सो आता आलो आहे आणि ते पूजनसाठी गेलेत. बाकीचे काय विधी तुम्हाला दाखवायचं राहूनच गेला. कशा वगैरे सोपं वगैरे भरतात ती. मला खरं तर उशीर झाला यायला, पण काही हरकत नाही. जाऊया पुढची विधी वगैरे कशी आहे सो या बघूया. तर इथे बघता आई इथे पूजन करते. अगरबत्ती लाव, अगरबत्ती लाव. आणि इथे बायकोचे इथे पहिलेच किती सूप का 5 सूप लागतात ना? 5 सूप लागतात. बायकोला बघताय बिचारी गरमीला पण उपाळली आहे. अरे शौकास साईडला मध्येच आहे ते. ये बाय घालव ना आता. ते मला नाही. माझ्या पण ना ग. अच्छा, ए आहे कुठे गेली? ते वाण पण द्यायचं असतं ना, पाया पडायला. हो बाबा, अरे ते पाण्याचा विडा द्यायचं असतं ते काकडे सकट ना. आणि बोलायचं काय, वाण घ्या. बोलायचं असतं वाण घ्या. ती बोलत तिला बोलते हो, वाण घ्या बोलायचं असतं ना, वाण द्यायला आपण कशाला बोलायचा. ताई बंद कर, कॉपीराइट येईल. हा तर बंद करा, कॉपीराइट येईल ना, व्हिडिओ बनवतो ना. ताईला काय बोलताय काय? काय पान घेऊन नाही ठेवला ठेवलं. काढा तिकडे घ्या करे त्या पानाला सगळं बाय देवाची बोलताय पाणी नाही, देवाची पाणी कधी तर कुठला केलीचा कशाला? माझा घे. तो घे, तो घे. पाया तर बायको झाली पूजा ते बरोबर गेलीस ना? बघू पक्का ना? सांगितलं तशी केली. हो ना, मला थोडी माहिती आहे. शिकशील आता. प्रत्येक ठिकाणची आपली प्रथा वेगळी असते ना. तांदळाचं घे ना. हे माझ्या पायाने पडलीस ते त्याच्या पाया पडले. कुठे होता तुम्ही मग? इथंच आहे मी. लवकर पड घे. बाबू पाया तांदळाचं दाणे घे ना, पाया पड. हा बाहेरचं मस्त येतं ना व्ह्यू. नाही घ्या ना, चप्पल घाला. असे पण येईन. पाठवून जा बाई. इथंच थांब. माहिती आहे तर सगळी प्रथा माहिती आहे इकडची. मला तुमच्याकडे, आमच्याकडे वेगळी असते.
आमचं तुमचं करणार आता. तुम्ही बोला तुम्ही इकडचे, मग आता तुम्ही बोलता मग करणारच. मावशी बघा काय बोलते. तिला थंडीतून कापरा बोलते, तिच्या गरमीतून कापरा कसा भरला तुला. थांब जरा. हे बघा इथे या पोरांच्या बघा काय झालं, पत्ते खेळत आहेत. तिथं शनिवार बघायचं पत्ते खेळायला बसले. हा रघुचा कार्ड बघा कसा आहे तो. 3 भाष्य आहेत मला. हा हो सॉरी. हा तर बघताय पहिलं तरी बोलतो मी 3 एक तर बाजूला काढला असेल, घरी लावलेलं असतं. हो गेला काढ. हे काय फायदा आहे त्याची? म्हण्या ते सूप द्या आता. गणपती बाबाची पूजा करायची. सो फिलिंग वेल. हा गरमी किती होते. ते जाड साडी आहे ना, त्यामुळे तसं गरमी येते ना. आणि वरून गरमी पण आहे, तर पाऊस नाही पण आपण लवकर लवकर जाऊन येऊ शकतो ना. घे आता आई पूजन करते. काय करायचंय? मागच्या वर्षी अशी कथा सांगायला पाहिजे ना कधीतरी. पप्पांचा बघा आजचा लुक. ओ माय गॉड. मी घेतलं माझ्यात नारळ नव्हता ना. समयमध्ये तेल नाही हो. समयमध्ये तेल टाका, समय लावा ते. तर मंडळी आता सूप पूजन झालेलं आहे आणि आता जातोय आपल्या जे कुलदेवता आहे ते तिथे जातोय. आपल्या कुलदेवता आहे तळा साईडला. सो म्हटलं जायला थोडा उशीर आहे आणि म्हटलं भूक पण लागलं तर थोडं जेवण घेऊया. नाही झालं कधी उपाची पोटी जायचं नाही. आणि हा बघा आमचा तुरतुरा माणूस. पप्पा झाला का रे? पप्पा कामाला गेले. अरे बापरे, इथून जाऊ नको पडशील काय, तिकडून जा फिरून जा. तर या जेवून घेऊया आणि निघूया फटाफट. भगवान. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं, आता आपण निघालोय. आपल्या तळ्या साईडला जायचं असं की मागच्या वेळी आपण जे तळ्याचा ब्लॉग बरोबर त्याच्याच थोडं पुढे आहे सोनसारा बोरकर म्हणून. त्यावेळी तू पहिला जाते गेलेली. एकदा गेलेली का? हो, आपण तिथे देवाच्या पाया पडा गेलो ना. हो, जाऊया असं आहे की. आणि आपल्या रेशो बघा काय बोलतं. रेशो याचा आल्याच्यानंतर पत्तेच खेळतोय. चल जाऊया का? चला. इथे आपले माहेर वाचन वगैरे आहेत, त्यांचे 5-5 सुपा वगैरे असतात तर ते आधी पूजन करून येतात आणि
असेच आपल्या नातेवाईकाकडे जायतात. हे कुठं चालली मिलिंदा? हो मिलिंदा, कोणाचा सुरू आहे वौसा पहिलाच? लेकीचा माझ्या. लेकीचा? अच्छा बघा, असं 5 सुपारी, 5 सुपारी नाही? 5. हो. अच्छा, माझा नको टाकू, मला ब्लर कर. नाही नाही टाकणार. सो चला जाऊया ना. तर मंडळी निघालोय. तर चला जाऊया. चल बस आलं, आरामात बस. करता आम्ही हे मी नसतो पकडायचं. हे भावंड कुठे चालले दोघं? हा सोनसडला. कुठे कुठे जायचं आता? बघा सोनसड परत मला तारासचं आहे का तिकडे जायचं असेल. 2 ठिकाण आहेत ना, मामाच्या जायचं. तुझं नाही ना यावर्षी? झालं ना तुझ्या भाऊचं? सो चला जाऊया. आणि हे करत आम्ही पावसापासून वाचण्यासाठी घेतलं. आणि सुप कशी आपली ओली नाही व्हायला पाहिजे ना ग. बायको जाऊया का गणपती बाप्पा? तर मंडळी आता आपण आलेलो आहे तळा मार्केटमध्ये. खरं तर आपल्याला जायचं आहे सोनसडेला. म्हटलं त्याच्या आधीच आपला मार्केट भरतो आणि जाताना आपल्या देवाचे हार आणि थोडं नारळ पण घ्यायचं होतं ना ग. पण झालं असं की आत्ता जस्ट आलो, पण एका हारची आज किंमत विचारली तर किती बोलले ग? म्हणजे एवढा छोटा हार होता, काहीतरीच इथे भाव वाढायला लागले. चला जाऊया, तुम्ही पुढे बघूया जरा जाऊन. हां ते सोबतच घ्यावं लागेल तर आपल्याला. आता इथे गल्लीमध्ये ना आपले ते हार वगैरे आहेत दिसले आहे ना, जो हारवाला आहे ना आहे तर जाऊन विचारू की तुला हार भेटतो. लेट सी. तर इथे आपण भाजी मार्केट आहे आणि सोबतच फुले काय विचार काय प्राईज आहे ते. खरं तर सणावाराच्या टायमाला खेडेगावामध्ये एवढी प्राईज म्हणजे काहीतरीच. दादा हार कसा आहे? अरे बघ हे 70 रुपयाला आणि हा कितीला? 100ला. आणि तो मागचा हे इथे 10 रुपये वाढले. कोणत्या गावाला घ्या त्या 1 70 द्या. खरं तर काय होतं ना मित्रांनो, आपण बोलतो ना मजबुरी असते आपल्याला. घ्यायची वस्तू ते घ्यावंच लागणार आहे शेवटीला, काय पर्याय नाही. बघते काय बोलायचं. हो ना, आपल्या खेडेगावामध्ये एवढं कसं काय म्हणजे परवडेल काय? समजा मुंबईवाले ते परवडून घेतील, पण बाकीचे लोक कसे घेतील हो? सो या जाऊया आता आपण पुढे. ऑलरेडी उशीर झालेला आपल्याला ना. पकड आहे, मी पैसे देतो. सो लेट सी. तर मंडळी हार घेतलेला आहे, मजबुरी आहे आता आपली हार घेण्याची. म्हणजे खरं तर आम्हाला पुढे जायला उशीर होतं ना, तर अजून पण दुकानं फिरत राहिलं असतं. पण आता प्लस सणाचा दिवस आहे त्याच्यामुळे काहीतरीच भाव वाढवून ठेवलेत. आता ह्या सुपाची किंमत तुम्ही म्हणाल तर आपल्याला 100 रुपयाला मिळालं मुंबईला. काय ग झालं? आपल्या ह्या सुपाची किंमत आपल्याला कितीला? 100 रुपयाला होती ना, पण आता इकडे मध्ये कितीला आहे? 200 रुपये. अक्षरशः 100 रुपये वाढवलेत. ते काहीतरीच. नारळ सो आपण नारळ शोधूया. हा ये ना. थांब नाही तर मी आलो. आता नारळाची प्राईस विचारली. तर नारळ किती आलाय? 20, 22, 30. आधी ते 20 वाला. नशीब आपल्याला काहीतरी भेटलंय, स्वस्तामध्ये भेटलंय काहीतरी. एवढा पण मार्केट काहीतरी आपल्याला ते भेटलंय प्राईजमध्ये. काय ग काहीतरी एक नेमका प्राईजमध्ये भेटलेलं आहे. ह्याची तरी प्राईस वाढवली 20 रुपयाला. तर ठीक आहे ना, त्याप्रमाणे आता काय करणार, काहीतरीच प्राईज वाढवून ठेवले. काय का तुझं काय म्हणणं आहे याबद्दल? पर्याय नाही ना. सो चला जाऊया. समोर बघताय मस्त की आपला महाराजांचा किल्ला आहे. खरं तर हा किल्ला सुद्धा आपल्या महाराजांनी जिंकलेला, पण ते अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही ना ग त्याची हिस्ट्री. त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवूच नक्की जाऊया. सध्या तरी एकदम पूर्ण घनदाट झालेलं आहे, हिरवळ तर झालं आहे, पण जाणंच एकटा माणसानं तर रिस्की आहे ना ग. बायकोलाच घेऊन जायचं थांब आता तिला. आपण एक्सप्लोअर करूया की नाही एकदा किल्ला. सो चला जाऊया.
मित्रांनो फायनल पोहोचलो आपल्या देवाशी. शालूचा पहिला व्यवसाय. शालू मॅडम. तर मंडळी आता आपण निघालेलो आहे, पण झालं असं की आपल्या जे कुलदेवताशी जाऊन आहे ना आपल्याला ते व्हिडिओ काय बरं नाही वाटत ना का ते. आपण आधी आपण एवढं लांबून गेलो आणि तिथे जाऊन आपण व्हिडिओ वगैरे शूट करण्यापेक्षा आधी प्रार्थना करणं महत्त्वाचं गरजेचं वाटलं. सो म्हटलं आणि निघालो. हिचा पण नवीन होता, तिला पण जरा कसं तरी वाटत होतं, म्हणजे कम्फर्टेबल वाटत नव्हतं. सो म्हटलं की नाही बनवा मिळालं व्हिडिओ. तर आता निघालो आहे, आता बरोबर रस्त्यातच आहे. सो आता जाऊया. त्या संध्याकाळी 4 वाजलेत आणि पाऊस पण नाही येत, पण पाऊस यायच्या अगोदर आपण जाऊ तर बरं होईल ना ग. सो चला जाऊया. व्हिडिओ पण इथे स्टॉप करूयात. आजचा व्हिडिओ थोडा छोटासा होता, पण पुढचा व्हिडिओ जे असेल त्या एकदम चांगले इंटरेस्टिंग बनवायचा प्रयत्न करूच. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी कमेंट तर करत नाही, पण तरीसुद्धा सांगाच. आणि लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.